सध्या भारतीय जनता पक्षात बाहेरनं आलेल्यांची खोगीर भरती सुरू आहे। यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे। जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल हे भाजपमध्ये दाखल झाले, पण आता यामुळे शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांची कोंडी होणार हे उघड दिसतंय। बघूयात राजकारणावरचा हा खास रिपोर्ट। ज्या कैलास गोरंट्याल यांनी 50 खोके एकदम ओके ही घोषणा सर्वप्रथम दिली, तेच कैलास गोरंट्याल आता काँग्रेसचा हात सोडून भाजपात दाखल झाले। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी कमळ हाती घेतलं। सेवा करण्यासाठी भाजपात आलो अशी प्रतिक्रिया कैलास गोरंट्याल यांनी यावेळी दिली। हे बघा, मी रनिंग आमदार असताना पार्टीने पहिली यादीमध्ये माझं नाव दिलं पाहिजे होतं, त्याने दिलं नाही। आम्ही दुसरी यादी बघितली, त्यातही आलं नाही। तिसरी यादी म्हणजे असं होतं की एक रनिंग आमदारचा तिसरी यादीमध्ये येणे सर्वात मोठी अपमानाची गोष्ट असते। मी काँग्रेसमध्ये असताना दानवे साहेब माझे मित्र होते, अतिल सावे पण माझे मित्र होते, हे सर्व माझे जुने मित्र आहे, पण पार्टी वेगळी होती। पण आता विचार असा झालाय की चला आता मन की बात नाहीये, मी काय म्हणतो आता सेवा करणं हे आमचा धर्म आहे। मूळ शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, धनुष्यबाणासोबत राहिलो होतो, त्यावेळेस या महाशयाने गद्दार म्हणून माझा उल्लेख केला होता। मग खऱ्या अर्थाने आज गद्दार कोण आहे? एक बोकड असतो आणि एक खाटीक असतो। खाटीक काय करतो? बोकडाला आणल्यानंतर चारा टाकतो, बोकड खुश होतो खूप, किंवा आपल्याला खायला चारा भेटला, तो नंतर तोच खाटीक त्या बोकडाला कापतो। म्हणजे अशा प्रकारची अवस्था यांची आता या ठिकाणी होणार आहे। जालना विधानसभा मतदारसंघात कैलास गोरंट्याल विरुद्ध अर्जुन खोतकर हा सामना सगळ्यांनाच परिचित आहे। या दोघांमध्ये 3 वेळा सामना झाला असून यामध्ये खोतकरांनी 2दा बाजी मारली आहे। दरम्यान 2029 मध्ये स्वबळावर सत्तेत येण्यासाठी भाजपानं कैलास गोरंट्याल यांना आपल्या गोटात घेतलाय, त्यामुळे अर्जुन खोतकरांची गोची होणार हे सुद्धा उघड आहे। 2014 अर्जुन खोतकर विजयी, कैलास गोरंट्याल पराभूत। 2019 अर्जुन खोतकर पराभूत, कैलास गोरंट्याल विजयी। 2024 अर्जुन खोतकर विजयी, कैलास गोरंट्याल पराभूत। कैलासजी आणि त्यांच्या बरोबरचे सर्व परिवार आणि त्यांचे सर्व सहकारी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये यावेत आणि आज उद्या करत करत आज तो मुहूर्त हा लागला। खरं तर कोणाकडून घेतला मुहूर्त हे त्यांना नंतर विचारणार, परंतु आज तो झाला। परंतु माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला एक आनंद आहे की एक चांगला जमिनीवरचा कार्यकर्ता आणि एक नेता आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करतो। भारतीय जनता पक्ष ही चेटकीन आहे आणि ही चेटकीन काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते ही चेटकीन खात आहेत आणि यांच्याजवळ स्वतःचे नेते नाहीत। आणि आता आपल्याला राजकारण करताना हे नेते काँग्रेस पक्षातून ते आयात करीत आहेत, त्यामुळे एकंदरीत चित्र जे आहे तर काँग्रेस मुक्त भारत करणारा भाजपची घोषणा होत असताना आता काँग्रेस युक्त भाजप ही झाल्याचं देखील एक आताची वस्तुस्थिती आहे। खरं तर कैलास गोरंट्याल हे पक्के काँग्रेसी विचाराचे म्हणून ओळखले जातात। त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर 3 वेळा जालन्याची आमदारकी भूषवलेली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी त्यांचा भाजपा प्रवेश हा महत्त्वपूर्ण मानला जातोय। दोघेही जालना शहरात प्रभावशाली नेते आहेत। महायुतीत गोरंट्याल आणि खोतकर हा वाद पाहायला मिळू शकतो। गोरंट्याल खोतकर ही मुकस्पर्धा उघडपणे राजकारणात उतरू शकते। भाजपमध्ये गोरंट्याल यांना मिळणारा राजकीय वाव खोतकरांना अस्वस्थ करू शकतो। जालन्यातील व्यापारी वर्ग, सिंधी, गुजराती, मारवाडी हा समाज भाजपकडे वळू शकतो। परिणामी खोतकर यांचा राजकीय दबदबा कमी होऊ शकतो। भारतीय जनता पार्टी केवळ जालनाच नाही तर मराठवाड्यामध्ये सुद्धा त्यांच्या या प्रवेशाचा फायदा हा भारतीय जनता पार्टीला सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही। भविष्यामध्ये म्हणजे पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिकेच्या निवडणुका आहे, या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला त्यांच्या येण्याचा फायदा होणार आहे। आगामी जालना महापालिका निवडणुकीसाठी कैलास गोरंट्याल यांनी स्वबळाचा आग्रह धरलाय, त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा मानली जाते।
परिणामी महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष आणि शहकाटशहाचं राजकारण रंगणार हे मात्र नक्की. सुशांत सावंतसह गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना.